बातमी सोलापूरमधून सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र केमिकलमुळे आगीचा भडका हा अधिक उडालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूयात। सोलापुरात चिंचोली एमआयडीसी येथील एका केमिकल कंपनीला आग लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या चिंचोली येथील तुळजाई या केमिकल कंपनीच्या बाहेर आहोत। आपण पाहू शकता आगीने जे आहे ते रौद्ररूप धारण केलेले आहे। ते काही कामगार जे आहे ते वेल्डिंगचं काम करत होते आणि केमिकलचा जो बॉयलर होता त्याच्यावरती ठिणग्या पडल्यामुळे जो हे आग जी आहे ती लागलेली आहे आणि या बॉयलरचा स्फोट होऊन जे आहे ते आगीने जे आहे ते रौद्ररूप धारण केलं। आपण पाहू शकता आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। आपल्याकडे काही प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। जे केमिकल खाली होतं ते वेल्डिंग मारताना जे ठिणग्या जे पडल्या गेल्या आणि त्यांनी आग रोपण केलं की त्यांनी अर्धा तास प्रयत्न करत होते की आग विझवायचा। पण आपण काय केलं, पहिला सगळे लोक रिस्क्यू ऑपरेशन करून जे आपण बाहेर काढले आणि चारही रस्ते आपण बंद करून ठेवले की जेणेकरून लोकांना तकलीफ होणी, लोकांना त्रास होणी। याचा विचार असा झाला की आता सगळं पेटलं गेलेलं आहे, स्फोट झालेत, भयानक अशी जीवितहानी काय झाली का? कोण जीवितहानी काय नाही झालं आणि सगळे कामगार बाहेर आहेत, सगळे सुखरूप आहेत। देवाच्या कृपेने, आई जगदंबे तुळजाभवानीच्या आग लागली आहे? किती वेळ झाला? 3 वाजता आग लागलेली आहे। हे 3 वाजतापासून आम्ही अजून इथंच आहोत। कंपनी कुठेतरी जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।